When are you going to reveal your girlfriend? $1 million question. काय $1 million मिळणार असतील तर रिव्हील करा लवकरच. व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर शार्प जॉ लाईन? Go. How to grow on Instagram? सो वाईज ग्रो करणं सोपं आहे. व्हिडिओ टाकत राहायचं कन्सिस्टन्सी. Consistency. Subscribe. Handsome. This is Shrew. Handsome. हँडसम. I hope you grow up with love and success. Lots of love from Belgaum. ओ भाई साहब. Why do you always prefer brushed fade cut? Try something new, man. रहते कहाँ हो आप? कौन से कॉलेज जाते हो? क्या पढ़ते हो? कोई जीएफ है क्या नहीं? किती क्वेश्चन विचारलाय? काय नाव आहे? चंगळा बोले. हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर जसं की मी इंस्टाला स्टोरी टाकलेली आणि तुम्हाला थंबनेलवरून पण समजलं असेल काय व्हिडिओ आहे आजचा, आणि व्लॉग क्वेश्चन अँड आन्सरचा आहे. सो मी आता आलेलो आहे प्रणवच्या घरी आणि आम्ही प्रणवच्या घरी शूट करणार आहे. आणि प्रणवचा हा माईक आहे. फर्स्ट टाईम माईकवर कराली गाईज, जरा जास्तच क्लिअर आवाज येईल माझा, बाद घाण आवाज. सो असून दे, सण करा तेवढं गाईज. आणि आज तुमचे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स करूया आपण. आणि थँक्यू फॉर आस्किंग मी क्वेश्चन्स आणि इंटरेस्ट दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच. तर आता आपण व्हिडिओ शूट करूया गाईज, सेटअप तयार करूया, म्हणजे असं जरा प्रोफेशनल हो. सो स्टे ट्यून गाईज. So let's go. ओके गाईज, दिस इज आवर सेटअप. हो का, कसं आहे प्रणव त्यांचं घरच प्रॉपर झालं. बरोबर करून घेतलंय हो मनासारखं. सो यामध्ये मी सगळे स्क्रीनशॉट घेतल्यात गाईज. माझ्या मोबाईलमधनं ह्यात ट्रान्सफर केले आयपॅडमध्ये. सो आपण ह्याच्यावरूनच क्वेश्चन बघूया. क्वेश्चनला स्टार्ट करायच्या आधी प्रणवबाईंना काय तर विचारायचं आहे. काय? प्रणवबाई जरा अंडरग्राऊंड झाल्यात. हा, हम्म. काय विषय आहे जरा ऑडियन्सला सांगा. आमचा ऑडियन्स बी तुमचं बघते हो. काय सांगण्यासारखं नाही आहे. का गाईज, याचा अकाउंट तुम्ही जाऊन बघा. सगळं पोस्ट डिलीट केलाय आणि प्रोफाईल फोटो पण काढलाय. काय तर झल करायलाय गाईज, ते बघून घ्या जरा. याला डीएम करा, चालू करा म्हणून परत. तर आता माझं ऐकणारच आहे, सोडा करेल चालू. असे अपेक्षा ठेवतो मी. करायचं. कारण चालू करा. मेन guys, मुद्द्यावर या. आपल्याला खूप कॉन्टेंट इम्प्रूव्ह करायचा आहे. त्यामुळं आपण दोघं असले की जरा कसं, यू नो व्हॉट गाईज. सो पहिला क्वेश्चन घेऊया आपण. मी काय केल्यात, सिलेक्टिव्ह क्वेश्चन काढल्यात गाईज, कारण लय क्वेश्चन आलते आणि मग सिलेक्टिव्हचा आन्सर देऊया. म्हणजे जे रिपीटेड आहेत ती घालवल्यात थोडक्यात, पण सगळ्यांचे आन्सर देतो. जे रिपीटेड आहे त्यांची नावं घेऊन सांगा आपण. सो लेट्स गो गाईज. कशापासून सुरुवात करा? हे विचार आहे का $1 million क्वेश्चन? हा, चालते सो चालते. गाईज, पहिला क्वेश्चन हा आहे _siu._017 शिव नाव आहे. हे कमेंट पण करते ना तुझ्या रीलला. अरे पाहुणेच आहे. वेन आर यू गोइंग टू रिव्हील युअर गर्लफ्रेंड? $1 million क्वेश्चन. काय $1 million मिळणार असतील तर रिव्हील करा लवकरच. असल्यावर रिव्हील करणार नाही. पॉइंट आहे गाईज, $1 million मिळणार असले तर करा लवकरच. कोणतं तयार करतो मी. रील एवढं व्हायरल जातात, का उपयोग नाही गाईस. त्याच्याकडे एक अजून गर्लफ्रेंड नाही आहे. त्यामुळं माय बॅड गाईज, माय बॅड. त्यामुळं गाईज आता माझी तर कोणी गर्लफ्रेंड नाही आहे आणि त्यामुळं काय आता बोलू मी. आणि परत तो सेम क्वेश्चन आहे. ईमेल _डिसूजा गर्लफ्रेंड को रिव्हील कर. नाही आहे भाई गर्लफ्रेंड मेरी. त्यामुळे अजून कोण आहे का बघा. आणि काय Miss.2006_ डू यू हॅव गर्लफ्रेंड? सेम क्वेश्चन गाईज. त्यामुळे काय गर्लफ्रेंड नाही आहे. कोई गर्लफ्रेंड है क्या? कहू 768 चांगल्या बोली कुहू. सो गाईज, कुहू म्हणून आहे, त्यानं पण विचारला सेम, कोई गर्लफ्रेंड है क्या? सो आय डोंट हॅव एनी गर्लफ्रेंड. अजून एक कुठला आहे का बघा गर्लफ्रेंडचा. झाले
हां हाय की अंडरस्कोर लिटल एस एस क्या होता है गाइस AF AF एस एफ सॉरी एस वर असं काय तर असतं. हां ही आणि नोज शी नोज सो तिनं पण विचारले आहे डेटिंग समवन सो आय एम नॉट डेटिंग समवन सो आता 1 बाय 1 क्वेश्चन घेऊया गाईज आणि हे पण आहे ऑनेस्टली अंडरस्कोर अनु शी ऑल्सो आस्क मी गर्लफ्रेंड क्वेश्चन मार्क सो नो गर्लफ्रेंड दो वेदांत द वेदांत के के मुलगा काय विचारायला खरं होय व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर शार्प जॉ लाईन गोप गोप सो गाईज काय आता शार्प गाईज मी आधी असं ढोला दिसायचो ते जिम चालू केल्यावर मी गेनर घेतलेला त्यामुळं त्यावेळी माझी जॉलाईन काय नव्हती एवढी शार्प आता पण नाही तुम्हाला कुठलं दिसते पण सो गाईज काय विषय आहे वर्कआउट करा जरासं कार्डिओ करा आणि फेस एक्सरसाइज फेस फॅट कमी करा. तुम्हाला फेस एक्सरसाइज असतील युट्यूबला बघा किंवा रील्स पण येत असतील तुम्हाला मला पण कधी कधी येतात पण मी काय फॉलो केलं नाही ते कधी माझे वर्कआउट असतो कायम कंटिन्युअस सो मी वर्कआउट मधूनच थोडीशी झाल्या जॉलाईन एवढी पण साथ नाही सो हा क्वेश्चन विचारलेला प्रांजू अंडरस्कोर 0707 त्यानंतर ना अंडरस्कोर सोम SOMM अंडरस्कोर सो यानं विचारलाय युअर हाईट माझी हाईट आहे बघा 180 सेंटीमीटर आहे तुझी किती आहे 175-76 असेल काय मग माझ्यापेक्षा बारका आहेस दिसताना मोठा दिसते हाडकं आहे स्किनी बीच सो गाईज माझी 180 सेंटीमीटर आहे अराउंड 5'8" काय तर असेल त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे हर्ष.04 भाई मी तुझे व्हिडिओज एडिट करून देऊ का DM मी वा एडिटर आमचा हा एक त्यामुळे भाई कधी कधी प्रणव एडिट करते माझे व्हिडिओ किंवा मी करतोय प्रणव एक नंबर करतोय पेड आहेत त्याकडे सगळे व्हिडिओ त्यामुळं गाईज तुम्ही चेक करू शकता DM करा त्याला काय पेड व्हिडिओ एडिट करायचे असतील तर कधी स्टार्टिंगला फ्री करून देऊया एकान दुसरं त्यामुळं हर्ष भाई आय एम रिअली सॉरी गाईज कारण आता तर एडिटर लागणार नाही जर काही खूप लोड आलं तर आपण चर्चा करूया गाईज राज वसगडेकर 7 हाऊ ओल्ड आर यू आता मी 20 years ओल्ड आहे 20च ना 2005 आहे गाईज बरोबर 21 चालू आहे गाईज चालू झालंय फेब्रुवारी 21 चालू आहे हां सो आय एम 21 years ओल्ड गाईज आणि त्यानंतर ना आहे रिट ZZZ अंडरस्कोर DDX न्यू व्लॉग आज आता तेच करायला न्यू व्लॉगच आहे आणि जरा ट्राय करायला लागले व्लॉग करायचं जरा कसं आहे एक्झाम पण आला डॉट केन्स मल्हारला कधी येणार आहे मल्हार काय आहे काय बघ की सर्च कर ही पण तीच विचारल्या ही पण तीच विचारल्या काय विचार होय नंदिनी ._16 तुम्ही दोघी किती राहायचा का बघा म्हणजे फ्रेंड्स आहे का तुम्ही कारण दोघांचा पण सेम क्वेश्चन आहे आणि दोघं पण एकाच मल्हारचीच आहे असं वाटतं सो मल्हार काय बहुतेक मुंबई मधला आहे वाटतं रे हा मुंबई मधला आहे सो मुंबईमध्ये जाऊया लवकरच येऊया भेटूया काय विषय नाही त्यानंतर ना इथं बसून क्वेश्चन विचारला भैया आप बीप 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 नहीं भाई गाइस मत मारो एनर्जी बीप 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 ताकत कम हो जाती है टेस्टोस्टेरोन कम होता है नाही ताकद स्ट्रेंथ तर आता पुढचा क्वेश्चन काय आहे माहिती आहे काय प्रणव वाचला आता जरा मी आन्सर देणार डायरेक्ट आता दुर्वा सोनार हे ना बरे अरे आता डायरेक्ट बघ की कुठलं ते बघायलास यातला हे राहिलाय की चेरी 10x चेरी हा मागाशी आपण न्यूज घालतो हाऊ टू ग्रो ऑन इंस्टाग्राम
सो वाईज ग्रो करणं सोपं आहे कारण वन्स अपॉन अ टाइम मला फक्त 200-300 व्ह्यूज यायचे तरी पण मी व्हिडिओ टाकायचो जरा. कन्सिस्टन्सी. हा पण आधी कसं जरा एवढं सेन्स नव्हतं व्हिडिओ कसं करायचं काय पण करायचो. आपण जायचो कुठे कुठं बी कुठे. जायचो कसं बी एडिट करायचो काय एवढं जमत नव्हतं. थोडं थोडं कसं जसं जसं फीड म्हणजे काय काय ट्रेंड यायला लागले एका दुसऱ्यांना बघायचं इन्स्पिरेशन घ्यायचं. सो असंच आम्ही जरा जरा गेलो करत मग थोडीशी आमची पण फीड कॉन्टेंट जरा इम्प्रूव्ह झाला. रीच यायला लागला रीच यायला लागला. मिलियन मध्ये जायला लागला. मग थोडे व्ह्यूज यायला लागलेत मिलियन्स मध्ये ते. एक व्हिडिओ केलता आपण तो. होय पण 36 मिलियनला आता ते होय, तो मी आखली केला. त्याच्या पुढे सगळे नाही त्याच्या नाही, आधी त्याच्या पण गेलेले. आधीपासून जायचंच होते ते पण थोडस ग्रिप मिळालं तिथनं अजून आणि काय व्हिडिओ टाकत राहायचं कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी सबस्क्राईब सो जरा काय कन्सिस्टन्सी मिळाली. इथं जरा गरम व्हायला लागले त्यामुळे बोलाय ना. बरं ना मला तुला जरा प्रणवला बरं नाही त्यामुळे फॅन कमीच लावा लावला मी. आणि पाऊस आता कसला जोरात पडालता तो म्हणे दाखवतो जाताना. आणि सो आपण काय कन्सिस्टन्सीवर होतो. सो गाईज कन्सिस्टन्सी ठेव भावा काय चेरी आणि ग्रो होशील तू. फक्त ट्रेंड्स फॉलो कर ट्रेंडिंग ॲड यूज कर. आता काय अल्गोरिदम चेंज व्हायला लागला इंस्टाग्रामचा. सो एकदा मॅच झाला की तुझे सगळे रील्स सगळ्यांच्या फीडमध्ये जातात. सो कीप कन्सिस्टन्सी ब्रो. काय अजून माझ्याकडे मी काय मोटिवेशनल स्पीकर नाही. जसं मी केलं तसं तुला सांगायला लागलोय. हार So, माना नाही हा केला राजनं केला करून दाखवलाय राज. थँक्यू ब्रो. सो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ये दिस श्रू असं नाव आहे. हे हँडसम दिस इज श्रू हँडसम. हँडसम. आय होप यू ग्रो अप विथ लव्ह अँड सक्सेस. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम बेळगाव. ओ भाई साहब बेळगावला आलतो की मी पण तेव्हा माझं काय फॉलोईंग नव्हती तेवढी. आम्ही फर्स्ट ब्लॉग केलता बघा बेळगावचाच आहे. माझा पहिला ब्लॉग जर बघितला नसला तर जाऊन बघा. बेळगावला गेलतो मी काय असंच खरेदी कराय आणि काय ठरलं नव्हतं असंच उठून गेलतो आम्ही. तेव्हा प्रणव काय नव्हता माझ्यासोबत. मी निलेश आणि सूरजा गेलतो. ती कसं आता बोललो दुर्वास होणार. वॉना मीट कुठं काय गाईज वॉना मीट काय डीएम करा लोकेशन डीएम करा. आशू 224 वेन यू आर गॉना कम टू मुंबई. वेन आर यू गॉना कम टू मुंबई. कधी जायचं सांगा. आशू आता रातचे पेपर चालू आहेत. होय आता गाईज पेपर चालू आहेत. मी घरी काय सांगून आले प्रणवच्या घरी अभ्यास करायला चालले. होय कुठं आहे आणि व्हिडिओ करायला आले. होय वही घेऊन आले जरा नोट्स आहेत माझे. So तेच रीड कराल तो घरात. मग म्हटलं प्रणवला शूट करा व्हिडिओ आणि आले. मुंबईला आपण येऊया लवकरच गाईज. पेपर झाल्यावर पहिला मुंबईला जाऊया. मुंबई आणि पुणेला पण जाऊया. जरा एक्सप्लोर करा ब्लॉग्स पण करूया. नेक्स्ट क्वेश्चन. हा जो केले काय तू कोणाचं पण नाही, सम्राट बेलेकर वही न घे रे. 99 डेली व्लॉग. डेली ब्लॉग कॉन्सेप्ट चांगला आहे जरा. होय चांगला आहे समर. डेली ब्लॉगचं ट्राय करूया. आता काय जरा पेपर आहेत. पेपर झाले की एक्झाम झाली की आपण कंटिन्यू म्हणजे करायला बघूया कंटिन्यू. पण कसं आहे रोज कॉन्टेंट काय मिळत नाही. सो रोज उठून काय करायचं. आमच्या इथं काय आम्ही गावात राहणार. आमच्या गावात काय एक्सप्लोर करायसाठी पण काय नाही आहे काहीच. फक्त एक ग्रामदेवत जय बजरंगबली हनुमानजींचं मंदिर आहे आणि काय आहे जैन टेम्पल आहे काय मोठं. आणि काय बाकीचं नाहीच आहे आमच्या. ते पण आपण दाखवूया वाटल्यास व्हिडिओ करा त्याचा. पण कसं आहे जरा गावात व्हिडिओ करायचं म्हणले की जरा गावची मेंटॅलिटी नाही गावातल्या माणसांची. त्यामुळे जरा गावात व्हिडिओ करायचं म्हटलं जरा असं शाय वाटते काय. त्यामुळे बघा ट्राय करतो तुम्हाला. आमच्या गावचं मंदिर दाखवतो. 2 मंदिर मोठे आहेत. जैन टेम्पल पण मोठा आहे. सो दाखवूया ते पण. वाय डू ऑलवेज प्रेफर ब्रस्ट फेड कट. ट्राय समथिंग न्यू मॅन. आता ट्राय केले. तुला कटचं नाव माहित होतं ब्रस्ट फेड आहे ते? बा माहित होतं गवस काय मला उगी जाऊन कुठलं केस कापण्याचे. कुठली मला बघा? माहित होतं बा हे माझं पण शिकला काय त्यामुळे जरा ते काय होतं कारण माझ्या शूट करायचे माझं फेस शेप जरा बघा असा इथं जरा डोकं बाहेर आले त्यामुळे ते असं बरोबर दिसायचं. पण आता ट्राय करावं लागले बघा हे मिडल पार्ट फाडलाय. आता चोमू दिसालाय. ते चोमो दिसायला. पण तुम्ही सांगा काय कमेंट मध्ये कसं दिसतोय.
पण जरा ग्रो करायचं ट्राय करालोय. जर झालीत तर झालीत, कधी कधी मनात आलं कट करायचं तर कट करणार. बस काय माझं फिक्स नाही आहे की ग्रो करेनच. सो बघूया काय तर हेअरस्टाईल चेंज करूया. तर बघायला लागले हिरो सारखं दिसायला. तोंड बघितलं का तू? रिप्लाय नाही करते ना आप. कोण आहे काय कसं बोलाले? समीक्षा असं बघ काय नाव आहे? अरे रिप्लाय नहीं करते ना आप, कोलैब के लिए बात करनी थी. रिप्लाई नहीं करते ना आप, कोलैब के लिए बात करनी थी. कोलैब काय इपिक हे काय कोलॅब कोलॅबचं पेड प्रमोशन आहे आता राजचं सगळं पेड आहे आता. पैसे घेतोय मोठा झालाय राज. नाही तसं काय नाही गाईस. काय बघा काय समीक्षा DM DM करा. करा. तुमचा कॉन्टेंट बघा, मग वाटल्यास कोलॅब करा. चांगला Next. नसलं चांगला नसला तर अरे ब्रो काय ऑडियन्सला फोटोग्राफी आपल्या असं टिप्स म्हणू दे नकोस. भाई प्लीज. फोटोग्राफी कसं लिहिलंय? फोटोग्राफी. काय नाव आहे? शुभ नॉट फाउंड. शुभ घावलाच नाही तो. नॉट फाउंड. फोटोग्राफी टिप्स दे भाई प्लीज. आम्ही करून देतो काय मग. टिप्स देऊ आता फोटोग्राफीचे? मी कधी कसं पण फोटो काढतोय. ह्यो माझा फोटोग्राफर. काल तुम्हाला फोटो दाखवतो इथं वर ब्लॉगच्या मध्येच दाखवतो इथं काय तर कसं काढतोय असं असं कसं मी काढतोय. ते त्याचं नाही काय भाई क्या पिक्चर शूट कर रहा है क्या? सगळं पिक्चर टाईप लागते रे. गाईज आता काय तुला फोटोग्राफी टिप देऊ भावा मला? तूच आता बघ. तर काय आता मी सांगू शकत नाही फोटोग्राफी टिप्स. काय मी कसं म्हणजे असं नॉर्मली नॅचरली कॅन्डिड काढते. नेक्स्ट क्वेश्चन बघ जरा. रिप्लाय नंतर दे रे. कसलं रहते कहाँ हो आप, कौन से कॉलेज जाते हो, क्या पढ़ते हो, कोई GF है क्या नहीं. किती क्वेश्चन विचारलाय? काय नाव आहे? चंगळा बोली. कुहू 768. तर रहते कहा हो? मी राहतोय कोल्हापुरात कोल्हापूर पासून 15 किलोमीटर आमचं गाव आहे हेरले. आणि कोणसे कॉलेज? सो मी KIT कॉलेजला आहे. इंजिनिअरिंग करताय आता. क्या पढ़ते हो? विशाल मेगा मार्ट. सिक्योरिटी गार्ड. सिक्युरिटी गार्ड का जॉब. क्या पढ़ते हो झालं. व्हॉट इज युअर हाईट ते पण झालंय. अँड वेट माझं 65 kg. वाढवायचं ट्राय करायला. 70 kgचं टार्गेट आहे. तर अचीव्ह झालं तर गाईज चांगलंच आहे. सो गाईज सगळ्यांच्या क्वेश्चनचे आन्सर झालेले आहे. आणि अजून काय क्वेश्चन असतील तर कमेंट्स करा. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अनेक व्हिडिओ करा त्याचा क्वेश्चन आन्सर. आणि कमेंट्स आलेत का नाही त्या व्हिडिओला कुठे जायचं आहे ते ट्रिपला नेक्स्ट ट्रिप. होय ते काय कमेंट्स केला नाही तुम्ही. बघा त्यावर कमेंट्स करा जरा. ब्लॉग बघा आमचा जुना ट्रिपचा. कालमवाडी डॅमला गेलेलो आम्ही तो. आणि आता काय क्वेश्चन आन्सरचा इथंच आपण एंड करूया. आणि आज काय आता बाहेर जाणार नाही आम्ही कुठं, कारण एक्झाम चालू आहे. मी आता अभ्यास करत बसणार. मला तर बरं नाही आणि प्रणवला काय बरं नाही. सो गाईज स्टे ट्यून. आणि आपण काय तर एक्झाम नंतर नवीनच ब्लॉग करूया. चॅलेंजिंग व्हिडिओ जरा स्टार्ट करा ब्लॉग मध्ये. सो ब्लॉग मध्ये चॅलेंजिंग प्रँक करूया कुठं. हा प्रँक करूया. खरं प्रँक मध्ये मार पण खायला लागेल आपल्याला कुठे तर. आपण हा राहतोय आधीच हेरल्यात आणि कोणाला पण लावायचं. कोल्हापुरात पण प्रँक करणं काय सोपं नाही. काय असं तर आमच्या इकडं तांबडा पांढरा रस्सा रांगडी. अरे आपल्या मित्रांवर रे. हा मित्रांवर करू शकतोय पण रडला भेटला असली रडकी सांगून चोरून करायचं. काहीच हे जास्त रडका आहे. लहानपणी आम्ही खेळायचो लपंडा होते. डाव आल्यावर बारका होत रे. होतो. आमच्या ग्रुप मध्ये सगळ्यात बारका मी मला रडवते. रडत होत जरा. कसं ह्याला असं हे नव्हतं म्हणजे काय म्हणतात त्याला प्रणव. असं जरी किती बी संकट आले तरी जिद्द. मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. आणि नेक्स्ट व्हिडिओ आता डायरेक्ट माझं 12 तारखेपर्यंत पेपर आहेत. 12 जून पर्यंत. सो त्याच्यामध्ये आपल्या भाईंचा बर्थडे पण आहे. रिव्हील करायला पुढे
चल बंद डेट कर. रिव्हील लवकरच करा इंस्टावर. सो स्टे ट्यून हे गाइस, नाही बाय, मिलते नेक्स्ट बर्थडे बिड्डे काय नाही